हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण। मी माझ्या पार्लरला जाण्यासाठी रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता माझ्या घरचे सर्व काम कंप्लीट झाले। माझ्या आजी माझ्याकडे आलेल्या होत्या, तर त्यामुळे मी आज मुलीला नेत नाही। मी तिला बाय केलं। माझा भाऊही ऑर्डरला जात होता, तर जसं तिला समजलं की हा 2 दिवस घरी नाही येणार, तर त्याचा आणि तिचा खूप लाड चालू होता एकमेकांशी। नाहीतर त्यांच्या घरात बिलकुलही पटत नाही। तर तोही निघाला। त्याची व्यवस्थित त्याने पॅकिंग केलेली होती। मी नवीन घरामध्ये सामान शिफ्ट केलं आहे, त्यामुळे मला पार्लर आणि घर खूपच डिस्टन्समध्ये येतं। तर ठीक आहे, ओके, मी ॲडजस्टमेंट करून घेते। सध्या बाईकवरतीच जाणं चालू आहे। त्याने त्याचं व्यवस्थित पॅकिंग वगैरे केलेली होती। तो फोटोग्राफर असल्यामुळे त्याला शूटवरती वेळेवरती हजर व्हावं लागतं। तर त्याने मला पार्लरलाही सोडलं। पार्लरला सोडल्यानंतर मी बघते तर आत कस्टमर चालू होते। बट ठीक आहे, मी थोडा टाईमपास केला। जसं पार्लरमध्ये थोडं काम चालू होतं, तर मग मी नेलपेंट वगैरे लावली। तुम्ही बघू शकतात, खूप छान वाटत होते। मला तो कलर आवडला। त्यानंतर मी पार्लर क्लीन केलं आणि मी दाखवत आहे ते आहे लावेलचं प्रोडक्ट। खूप बेस्ट प्रोडक्ट आहे। जसं आपली बॉडी जे ओपन असते त्यामध्ये फरक आहे। 2 प्रोडक्ट असतात। जसं जे ओपन बॉडी असते, जसं हात आपले ओपन असतात, तर आपला पाठीचा जो भाग असतो तो ओपन असतो, पायाचा जो भाग ओपन असतो त्याला आपण अप्लाय करू शकतात। कारण ती स्किन काय असते, उन्हाच्या संदर्भात असून ती रफ झालेली असते। तर आपल्या स्किनचं प्रोडक्ट आणि बॉडीचं प्रोडक्ट हे वेगळं असायला हवं। बरेच जण काय करतात, जे चेहऱ्याचं प्रोडक्ट असतं तेच बॉडीला अप्लाय करतात, तर तसं नाही असतं। त्यानंतर मी 1 स्पून पावडर घेतलं, 1 स्पून क्रीम घेतलं, दोघं मिक्स केले आणि हात आधी क्लीन करून घेतला। तुम्ही क्लिन्झिंगही करू शकतात, तुम्ही स्पंजने पण क्लीन करू शकतात। कारण का, त्याच्यावरती धूळ माती जमलेली असते, जी हातावरती एक लेअर बनलेली असते धूळ मातीची, ती आधी क्लीन करून घ्यायची। कारण ती जी लेअर बनलेली, त्या लेअरवरती जर तुम्ही काही अप्लाय केलं तर तो इफेक्ट नाही करणार आहे। जर तुम्ही ती लेअरच काढून घेतली आणि मग तुमचं प्रोडक्ट तुम्ही जे काही लावत आहात ते जर व्यवस्थित अप्लाय केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे। तर मी आधी क्लीन करून घेतलं। त्यांच्या ज्या हातावरची जी धूळ होती ती क्लीन केली। त्यानंतर मला वेळ होता, प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिट ठेवायचं होतं, स्किननुसार असतं। त्यानंतर मला वाटलं की माझे हेअर खूप ड्राय झाले, तर मी हेअर वॉश करून घेतला तितक्या फ्री टाईममध्ये माझ्या स्टुडंटकडून। तर मी त्या जो हातावरची जी टॅनिंग होती तर तिला 20 मिनिट हवे होते, तर आपण फक्त 10 ते 15 मिनिटच ठेवलेले। तुम्ही टॅनिंगनुसार ठेवू शकतात। जसं स्किन सॉफ्ट आहे आणि जास्त टॅनिंग नाही आहे, तर तुम्ही 10 मिनिट ठेवू शकतात। आणि जर तुम्हाला वाटत आहे की टॅनिंग खूप झाली आहे, तर तुम्ही 20 मिनिट ठेवू शकतात। तुमच्या हातावरच्या टॅनिंगवरती असतं ते, किंवा पाठीवरच्या टॅनिंगमुळे असतं की तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे। त्यामुळे मी थोडं हेअर वॉश वगैरे केले। हेअर वॉश केल्यानंतर हेअर ड्राय केले। थोडा जसं माझा टाईम मी तो कवर करून घेतला। तर तुम्ही बघू शकतात, खूप छान माझंही काम होऊन गेलेलं होतं आणि याचा टायमिंगही कंप्लीट झालेला होता। तर मी ते थोडं स्पंजने क्लीन करून घेतलं आणि थोडीफार मसाज दिली। तुम्ही 1 मिनिटसाठी मसाज देऊ शकतात। थोडं प्रोडक्ट जे असतं ते ड्राय झालेलं असतं ना, त्यामुळे थोडे मसाज दिल्यानंतर मी क्लीन केलं। तर तुम्ही बघू शकता, रिझल्ट तुमच्या समोर आहे। त्यात काहीच एडिटिंग वगैरे असं काहीच केलेलं नाही। मी जे रिअल आहे तेच तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही टॅनिंगही तुम्हाला स्पष्ट दिसत आहे आणि जे प्रोडक्ट अप्लाय केलं होतं तिथेही दिसत आहे। मी थोडं मॉइश्चरायझर अप्लाय ते काही कंपल्सरी नाही आहे, पण स्किन ड्राय होऊन जाते, त्यामुळे मी थोडं मॉइश्चरायझर दिलं। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। तुम्ही खूप मनापासून माझा व्हिडिओ बघितला।